चहा प्यायला तुम्ही गेला होतात काय? थँक्यू. तो ओव्हर टू रुपेश सर. धन्यवाद. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. तर आपण पाहत आहे जबरदस्त स्पर्धा आपण रंगत असताना मात्र डॅशिंग अध्यक्ष चषक 2024. तर संग्राम लावंट यांना मी विनंती करेन की आपल्या शुभस्ते इथे मात्र संदीप वीर यांना हा सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र द्यायचा आहे. गेम ऑन डिस्प्ले. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल इथे मात्र डॉट येताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अभिजित हिनकुले स्ट्राईक इनला मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी मात्र इथे आमंत्रित केले जाते अंकुश. अनेक वेळा धावांवरती अंकुश ठेवणारा हा गोलंदाज या सातत्याने मात्र पाहायला गेले. हा चांगला फटका, परंतु संधी आहे तिथे. तात्याची विकेट मिळेल का? रोशन होते तिथे, परंतु इथून बॉल अंतिम क्षणी मात्र इथे अडवला गेला आणि 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. सुरुवात झाली 2 धावेने आपण पाहायला गेला तर तात्यांच्या बॅटमधून ह्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. हो हो, चांगलं टायमिंग. सिटी ऑफ द सिक्सर. अगदी सारसोले गावामध्ये मात्र विश्रांती घेण्यासाठी अज्ञातवासात बॉल पाठवून दिले तात्या या मात्र फलंदाजांनी. 6 धावांसाठी षटकार. एक क्लास इथे मात्र पाहायला मिळेल आणि आणखी एक मात्र इथून षटकार येतोय. टाळगावचा टायगर तात्या मात्र ऑन 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 फायर. षटकार. खेळाडू क्लास आहे यांच्याकडे क्लास खूप छान आहे. सातत्याने मात्र टाळगाव टीमसाठी मात्र अगदी तारणहार म्हणून राहिलेले हे खेळाडू आहेत. वन साइड मॅच आपल्या बाजूनं आपल्या गावासाठी मात्र खेळण्याची किमया या खेळाडूंकडे आहे आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित हिनकुले अर्थातच उर्फ तात्या, टाळगावचा टायगर म्हणून सातत्याने मात्र म्हटलं जातं आणि आताच जी भारताची टीम वानखेडे स्टेडियमवरती आली तिथे मुख्य आपण पाहायला गेलं तर संरक्षणासाठी पोलीस दलामध्ये पोलिसांच्या सोबत तात्यांना पाहायला गेलं होतं. वाव, आई चांगलं टायमिंग केलं. प्रॉपर हिट केलंय. नो चान्स, आउट ऑफ द पार. दे धडक बेधडक. टाळगावचा टायगर आहे कडक 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 कडक. 3 षटकार. षटकार हॅट्रिक तात्यांच्या बॅटमधून मात्र साकारली जातोय. वीस धावा. अंकुश यांना अंकुश ठेवण्यासाठी पहिल्या षटकासाठी मात्र आणले गेले होतं, परंतु इथून तात्या यांनी परिपूर्ण मात्र आपल्या फलंदाजीचा क्लास दाखवला आणि त्या क्लासवरती मोठी धावसंख्या मात्र जमवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल झालेत 5 बॉलमध्ये 20 धावा, त्याच्यामध्ये 3 षटकारांच्या साह्यानं अभिजित हिनकुले तात्या मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. काय क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. आई फटका चांगला आहे. तात्यांचा झेल इथे मात्र जमिनीला दान. ओहो, रोशन होते तिथे. ही कॅच नाही तर ही मॅच सोडले रोशन, कारण टाळगाव म्हटल्यानंतर वन साइड एकच हिरा सातत्याने खेळताना पाहायला मिळतो, तो म्हणजे तात्या. तात्याची विकेट म्हणजे अर्धी मॅच तुमच्या खिशामध्ये आणि त्याच तात्याने मात्र जीवदान मिळालंय. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा 21 आणि स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव टीम. चला, लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी
जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी, श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुळसन, श्री जुगाय देवी स्पोर्ट्स वीरवाडी आणि त्याचबरोबर विजेता संघ या सगळ्या कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि आणखी एक क्लास तात्या आहे टालगावचा टायगर, मात्र इथून ठोकतोय चौथा षटकार. वाव, व्हॉट मॅच. आणि त्याचबरोबर तात्यांना मात्र इम्प्रेस केले. आज क्लास आहे आणि क्लासिकल खेळ मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. हा खेळाडू नाही, हा खेळाडू संस्कारीच नाही तर आविष्कारी आहे. आणखी एक क्लास परत एकदा रोशन आहे, तिथे पकडला जाईल का झेल. आणि आता मात्र पकडला गेलाय झेल आणि खेळ समाप्त होतोय. अभिजित हिनकुले अर्थातच तात्या यांचा. आणि वैयक्तिकरित्या इथे मात्र धावा पाहायला मिळतील तात्या यांच्या. 8 बॉल मध्ये 27 धावांची बहारदार खेळी करत तात्या मात्र इथे माघारी परतताना पाहायला मिळते. त्याने संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. संघाच्या 27 धावा, तात्या यांच्या वैयक्तिक 27 धावा. खूप छान इथे खेळ सजवला गेला होता. 2 बॉलचा खेळ झालाय. बाबा आले आणि बाबाने मात्र काम तमाम केले. कराड म्हटल्यानंतर बाबा या नावाला खूप सारा मात्र इथे मान सन्मान आहे. बाबा म्हटल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं आवर्जून नाव इथे मात्र समोर येतो. कराड म्हटल्यानंतर पृथ्वीराज बाबा आणि अतुल बाबा हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आमचे बाबा इथे 2 नंबर षटक क्रमांक टाकण्यासाठी येत आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र अभिजित हिनकुले अर्थातच टालगावचा टायगर तात्या याला बाद करण्यामध्ये मात्र यशस्वी झालेत. नवीन फलंदाज अक्षय मात्र येताना पाहायला मिळतात. इथे त्यांचंही इथे टालगाव टीम 12वा प्रतिनिधी लगेच पाठवायचा आहे. तात्या प्लीज 12वा प्रतिनिधी पाठवा. बच्चा कोण असेल तर लगेच पाठवायचा आहे. टालगाव टीम 12वा प्रतिनिधी. आणखी एक वेगवान भन्नाट वेग मात्र इथे पाहायला मिळालं. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र दुसरा मात्र पाहायला मिळतोय इथे. आणि त्यानंतर इथून धावसंख्या मात्र स्थिर झाली 28 या धावसंख्येवरती. हाही फटका चांगला आहे, बेशमाल. ओहो, या बॉलला फेकून दिलाय. खनखन आवाज करणारा हा येतोय क्लास. लॉंग ऑफच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह. बॉल होते पार, सीमा पार. अक्षय यांच्या बॅटमधून षटकार. प्रथमेश यांच्या बॅटमधून षटकार. प्रथमेश ही युवा खेळाडू आहेत. चांगला खेळ सातत्याने प्रथमेश यांच्याकडनं पाहायला गेले. आता हे मात्र तो क्लास आपल्याला दाखवताना मात्र पाहायला मिळत आहे. ऑन साईडला मात्र पाहायला मिळत आहे. अगदी मैदानाला गुदगुल्या करत क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये बॉल मात्र विसवताना पाहायला मिळते. इथून एक सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 35 धावा. 35 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकांच्या केल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 35 धावा. पहिल्या षटकामध्ये अंकुशांच्या 21 धावा खर्च झाल्या होत्या. आणि त्यानंतर बाबा यांना घेऊन आले. बाबा दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च करतायत 14. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 धावा. 35 आणि स्कोरबोर्ड टीम टाळगाव. तर इथून ड्रॉ इथे होईल. सर्व कॅप्टन आलेत की त्याची कृपया अगोदर खबरदारी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच ड्रॉ करायचा आहे. पहिला बॉल डॉट येतो इथे आणि हर्षदलाही पाहतो इथे आपण. हर्षद आपलं हे सरचे स्वागत. युवा खेळाडू NP गावचा सितारा म्हणून पाहिलं जातं त्यांच्याकडे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटी मात्र मिळेल. आणि इथून
एक धाव धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 36 धावा. इथून फलंदाज बाद झालेत. प्रथमेश आणि नवीन फलंदाज संकेत येताना पाहायला मिळतील. आता इथून संकेत कशा प्रकारे संकेत देत आहेत ते पाहणं गरजेचं. हा षटक झाल्यानंतर ड्रॉ केला जाईल. थांबायचं आहे 2 मिनिटं. कॅप्टन जरा बाजूला व्हायचं आहे प्लीज. स्ट्राईक एंडला संकेत. सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळालं. पहा तिथे मिड ऑन मध्ये चांगलं इथे हलक्या हातानं मात्र आडव्या बॅटनं ढकलून दिलेला बॉल. समजदारीचं क्रिकेट. त्याला मात्र 2 धावाही मिळतील. हेच आहे क्रिकेट. तुमच्या स्लॉटमध्ये बॉल असतं तेव्हा मोठे पटके खेळा. आणि जर का चांगली गोलंदाजी होत असेल तर निश्चितच तुम्ही त्याला सन्मान द्या आणि चांगली धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न करा. आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. इथून 38 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असणार आहे. इथून 38 धावा. आणि इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट जाताना पाहायला मिळेल. ड्रॉ इथे होतोय. पवारवाडी सेमी फायनलला थेट धडक मारलेली आहे. पवारवाडीकर कुठे आहेत? पवारवाडीकर जोरदार आवाज द्या. पवारवाडी. नशिबाचा कौल पवारवाडी यांच्या बाजूने लागले. सुरेश नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात इथे. तुलसन आणि शिंगणवाडी पहिली मॅच असेल. टॉससाठी लगेच टॉस करून घ्यायचं आहे कृपया. तुलसन आणि शिंगणवाडी. आणि दुसरी मॅच आहे विजेता संघ आणि श्री जुगाई देवी स्पोर्ट्स वीरवाडी. हो 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 इथे पाहायला गेलं तर अफलातून फटकाबाज इथे. त्यानंतर चांगला स्कीट खेळाडू तिथे झाले. आणि इथून शेवटचा बॉल डॉट आला. एंड इज वेल. सर्जेराव यांनी चांगली गोलंदाजी मात्र अंतिम षटकामध्ये हाताळली. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38. आणि अंतिम षटकाचा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्या सर्जेराव यांनी 3 धावा. म्हणजे जे धावसंख्या खर्च होत होती त्याला लगाम घातले सर्जेराव या गोलंदाजांनी. अंकुशांच्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च झाल्या होत्या. बाबा यांच्या दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. आणि सर्जेराव यांच्या तिसऱ्या षटकामध्ये 3 धावा खर्च झाल्या. टॉस तिथे मात्र घेतला जातोय. पहिला सामना आहे तुलसन आणि त्यांच्या अगेन्स्ट शिंगणवाडी. चला तुलसन आणि शिंगणवाडी. तर ओहो दशरथदादा डंबारकर साहेब इथे उपस्थित आहेत. आणि मी दशरथदादा डंबारकर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा इथे तिसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे टॉस इथे मात्र घ्यायचा आहे. कराड ग्रामीणचे आधारस्तंभ आणि क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय डीडी अर्थातच दशरथदादा डंबारकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे मात्र घेतली जातोय. टॉस लागलाय. शिंगणवाडी टीम मला वाटतं लागोपाठचा तिसरा टॉस शिंगणवाडी टीमच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय केलवायचा शिंगणवाडी टीम. कॅप्टन 2 षटकांचा खेळ इथून तिसऱ्या फेरीतील राहणार आहे. कृपया याची दक्षता घ्या. कॅप्टन 2 षटकांचा खेळ राहणार आहे तिसऱ्या फेरीतील. का आपण दुसरी फेरी 3 षटकांची खेळवलेली आहे. 2 षटकांचा खेळ असे लक्षात घ्या. कॅप्टन 39 धावांना इथे 39 धावांची गरज आहे विजयासाठी 18 बॉल मध्ये. गणेशवाडी आणि टाळगाव या 2 संघांमध्ये आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट HD11 गणेशवाडी. HD11 गणेशवाडी या संघाचं स्वतःचं आयोजन आहे.
डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 स्वतः अध्यक्ष सचिनजी देसाई आपल्याला पाहायला मिळतात मुख्य आयोजनामध्ये. आज इम्प्रेस केले आम्हाला. शिवरामजी वैती सर असतील, इथून रुपेशजी सावंत सर आणि गोकुल पाटील सर, तिन्ही पंचांनी उत्तम स्पर्धा संपन्न होण्यासाठी खूप मेहनत आणि परिश्रम इथे मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही आपण कौतुक करूया. तमाम क्रीडा रसिकांचं कौतुक करूया. पहिलाच बॉल इथे मात्र फसवा पाहायला मिळाला. यष्टिरक्षकांकडून चुकी झाली. एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय. या एका धावेनं बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगलने सुरुवात मात्र होताना पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती एका धावेनं सुरुवातही होताना मात्र पाहायला मिळेल. पावसाची रिमझिम परत एकदा इथे मात्र सुरू झालेली आहे. हो पहा, अगदी जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात आपल्याला. तात्या हे गोलंदाज एक क्लास आहे गोलंदाजांकडे. हे 6 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत गणेशवाडी टीमसाठी, त्याचबरोबर टाळगाव टीमसाठी. कारण तात्या यांच्या या 6 बॉलवरती किती धावा येत आहेत त्याच्यावरती पूर्णपणे निर्भय असणार आहे दोन्ही टीमचा विजय. आणखी एक चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा आणि हीच क्लास गोलंदाजी अचूक टप्प्यावरची आपल्याला सातत्याने पाहायला गेलंय. स्ट्राईक आउटसाइड मिडल स्टंप डिलिव्हरी, त्याच लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी मात्र ओळखले जात आहेत आणि तात्या आपल्या गोलंदाजीचा क्लास इथे मात्र आत्तापर्यंत दाखवताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च करताना आत्तापर्यंत पाहायला मिळत आहेत. 39 धावांची गरज आहे. हा षटक मात्र परिपूर्ण मात्र तात्या यांच्या नावी जाताना पाहायला मिळत आहेत. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने इथे मात्र समाप्ती होईल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 4 धावा धावफलकावरती. HD स्वतः सचिन देसाई आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि हा डॉट बॉल आलाय. परिपूर्ण पाहायला गेलं तर या मॅचमध्ये या गोलंदाजीवरती परिपूर्ण सगळं निर्भय आहे. मी अगोदरच उल्लेख केला होता. एक क्लास आहे गोलंदाजांकडे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना तात्या यांना आपण पाहतोय. अभिजित हिनकुले 4 बॉलचा खेळ झाला होता. त्याच्यानंतर मात्र इथे ऑफसाईडला खेळून काढला. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या अगदीच जवळपास इथे मात्र अडवला गेलाय आणि तोपर्यंत इथे धावा इथे कंप्लीट केल्या जाते 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 6 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 39 धावांचा टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि तो कंप्लीट करत असताना मात्र पाहायला गेला तर आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 6 धावा. हा फटका चांगला आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक येतात बॉल पर्यंत आणि पकडला गेला. झेल बटरफ्लाय इथे मात्र होताना पाहायला मिळत आहेत. तेवढा चांगला क्षेत्ररक्षणाचा नमुना अक्षय इथे मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत आणि पहिला विकेट सचिन देसाई HD यांच्या स्वरूपामध्ये माघारी येताना पाहायला मिळेल. 6 या धावसंख्येवरती षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय तात्या यांच्या स्वरूपामध्ये. त्याचबरोबर मी इथे विनंती करेन शिंगणवाडी टीम येणाऱ्या अर्धा मिनिटामध्ये आपण निर्णय कळवायचा आहे कारण समोरच्या टीमला तशी रणनीती आखायची आहे. शिंगणवाडी टीम पहा, तुम्ही 30 सेकंदामध्ये निर्णय कळवला नाही तर निर्णय हा परिपूर्ण तुमच्या विरोधामध्ये खेळणाऱ्या टीमच्या बाजूने जाईल, याची दक्षता घ्या. रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये असंच ठरवलंय क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. तर रायगड टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेटमध्ये असा नियम आहे, जर का टॉस उडवायला आल्यानंतर निर्णय कळवला नाही, जर त्यानंतर आपण जरी टॉस ते जिंकले असले तरी त्यांना ती टॉस दिली जात नाही. त्यांच्या समोरच्या संघाला टॉस विन दिलं जातं. त्याचबरोबर DD सर दत्ताजी धोंडे 32चे आणि त्याचबरोबर एक उत्तम समालोचक आणि क्रिकेट चाहते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळत आहेत. दत्ता धोंडे सर DD यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही आम्ही इथे करतोय सहर्ष स्वागतम. रणनीती आता मात्र आखली जाईल. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची गरज असणार आहे.
12 बॉलमध्ये 33चं समीकरण इथे मात्र बनला गेलंय. यस वेलकम डीडी. बऱ्याच कालावधीनंतर मात्र भेट आपली होताना पाहायला मिळते. खूप छान क्रिकेट चाहते तेवढेच चांगले उत्तम समालोचक आणि शहा तालुका म्हटल्यानंतर डीडी यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. हा फटका चांगला आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो मात्र पाहायला मिळाली. बॉल तिथे मात्र अडला गेलाय. आणखी एकदा संधी तिथे होती आणि तोपर्यंत हा बॉल अडवला गेला. तो धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेने धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 धावा. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हरी केला जातोय. अक्षय मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान आज खेळ इथे मात्र टाळगावनं दाखवलंय. सुरेश पाटील याच टीममधून खेळतात आपल्याला वारंवार पाहायला गेले. गावी गेल्यानंतर भरपूर सारं सहकार्य सुरेश पाटील यांचं आम्हाला लाभलं होतं. थोडासा बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 9 धावा धावपलकावरती. एखाद्या खेळाडूला इथून चांगली केली साकारावी लागेल आणि ती केली. सुजित खोत स्वतः कॅप्टन आहेत आणि ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. हाफ ट्रॅकर बॉल, उंची जास्त आहे, लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. ओ हो हो, इथे मात्र टक्कर झाली आहे. मी वारंवार सांगत असतो काळजी घ्या स्वतःची. आणि पहा तिथे पाणी घेऊन जायचं आहे प्लीज. पाणी घेऊन जायचं आहे प्लीज लगेच. मी वारंवार आम्ही समालोचनामधून सांगत असतो झेल सुटला तरी चालेल. कॉलिंग होणं खूप महत्त्वपूर्ण आहे आणि कॉलिंग करा कृपया. कारण क्रिकेटपेक्षा आणखी वेगळी एक दुनिया तुमची आहे. तिथे तुमचे आई बाबा, कदाचित तुमची बायको, मुलं सगळी वाट पाहत असतात घरी. बाबा कधी येतील, माझा मुलगा कधी येईल, माझे पतिराज कधी येतील. या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांचा आधार तुम्ही आहात. त्याच्यामुळे तुम्हाला मोठी दुखापत होणार नाही याची कृपया मैदानावरती इथे दखल घ्यायची. एखादी मॅच तुमच्यामुळे हारली तरी चालेल, तुमच्या सहकार्याने तुम्हाला शिव्या दिल्या तरी चालतील, परंतु कॉलिंग करा. आणि खास करून डबल बॉल स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना खास करून चांगली काळजी घ्या. तात्या आहे तिथे आणि सर्जेराव. आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. आता इथे मात्र मॅचमध्ये पाहायला गेलं तर पकड निर्माण केली श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव. कारण इथे उर्वरित 8 बॉलमध्ये 29 धावांची गरज. 10 धावा धावपलकावरती. सुजित खोत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच ही कदाचित HD11 गणेशवाडीकडे असेल, परंतु टाळगावच्या मास्टर माइंड तात्या यांना आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली रणनीती आखली गेली आणि त्या रणनीतीवरती टाळगाव टीम खेळत असताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर इथून चांगली रणनीती आखावी लागेल. चांगले शॉट सिलेक्शन इथून सुजित खोत यांना मात्र करावे लागतील. रोशन नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत. एकच धाव मात्र घेतली गेली. आता इथून पाहायला गेलं तर थोडंसं कठीण समीकरण बनताना पाहायला मिळत आहेत. कारण आता इथून उर्वरित बॉल असणार आहे ते 7 बॉल आणि 28 धावांची गरज. इथून या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल HD11 गणेशवाडी टीमला. तर इथून एखादी विकेट डॉट बॉल काढावा लागेल श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव टीमला. टाळगाव की गणेशवाडी पुढच्या फेरीमध्ये कोण दाखल होते ते पाहणं गरजेचं. येणारे बॉल असणार आहे 7 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. सर्जेराव जी मॅच होती ती मॅचला मात्र फिनिश करण्याचं काम केलं अक्षय या गोलंदाजाने. आणि तात्याने अक्षयला मात्र पाहायला मिळते सेलिब्रेशन करताना. त्यांना माहिती आहे की ही विकेट नव्हती तर ही पूर्णपणे मॅच होती. आणि सुजित खोत बॅक टू द आउट. आता येणारे 6 बॉल आणि 28 धावांची गरज असणार आहे ती टीम
SD11 गणेशवाडी या टीमला. तर इथून नवीन गोलंदाज प्लीज नाव सांगायचं. विजय. पहिलाच बॉल इथे मात्र खराब, वाईटचा निर्णय मात्र आलाय. म्हणजे इथून सुजित खोतला थांबणं किती गरजेचं होतं. चर्चा झाली की अंतिम षटकामध्ये सुजित खोत थांबणं गरजेचं होतं, तसं होताना पाहायला मिळालं नाही. परंतु इथे रोशन यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी असेल. 27 धावा इथे 6 बॉलमध्ये जमवल्या जातील का, की इथून विजय. हो पहिल्याच बॉलवरती मात्र इथे प्रहार केला, बॉलला फेकून दिलं सीमारेषा पार. मॅच मात्र SD11 गणेशवाडी टीमकडे आहे की काय असा फटका मात्र पाहायला मिळाला. आणि या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 18 धावा. आता 5 बॉलमध्ये 21 धावांची गरज. 5 बॉल 21. इथे मात्र समीक आपल्याला पाहायला मिळते, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. थोडीशी मात्र जमेची बाजू आपण पाहायला गेले तर फलंदाजीच्या बाजूने आहे, परंतु तेवढी चांगली गोलंदाजी, क्लास गोलंदाजी इथे मात्र दाखवावी लागेल. विजय. दिग्विजय या गोलंदाजांकडे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते ते पाहणं गरजेचं. रोशन आणि इथून बॉल असणार आहे ते 5 आणि 5 बॉलमध्ये 21 धावांची गरज. हा खरा बॉल आणि इथून वाईटचा निर्णय मात्र पंचांचा येताना पाहायला मिळेल. आता 20 धावांची गरज. रणनीती आखली गेली. तिसरा गोलंदाज कदाचित इथे महागडं साबित होईल की काय, आणि तशी स्थिती मात्र इथे पाहायला मिळते की ज्या प्रकारे मात्र इथे 21 धावा अंकुशाने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आता इथून 20 धावांची गरज अजूनपर्यंत आहे ती टीम SD11 गणेशवाडी टीमला. रोशन स्ट्राईक एंडला, दिग्विजय गोलंदाजी मार्कवरती. SD11 गणेशवाडी की टाळगाव. याही बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकांकडून अडवण्याचा प्रयत्न एकदा मात्र कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. एकवीस धावा. आता इथून येणारे 4 बॉल आणि 18 धावांची गरज. समीकरण बदलाय. 3 षटकार 4 चौकार, 4 चौकार 3 षटकार. समीकरण पहा इथे साधं सोपं आहे. 3 षटकार ठोकून मॅच फिनिश करू शकते SD11 गणेशवाडी. एखादा डॉट बॉल काढून प्रेशर क्रिएट करू शकते भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव टीम. दिग्विजय या गोलंदाजाने याही बॉलवरती मात्र आक्रमण पाहायला मिळते. हा बॉल वरती प्रहार केलाय, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार आणि हा येतोय षटकार. आणि आता इथून येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. 3 बॉल 12. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर इथे SD11 गणेशवाडी की भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव या टीमपैकी कोण टीम जिंकेल ते सांगता येणार नाहीये. 3 बॉलमध्ये 12 जमवायचे आहेत. 2 षटकार येतील का, की इथून 3 चौकार 2 षटकार असं समीकरण मात्र बनले गेले. रोशन आतापर्यंत चांगली खेळी साकारत असताना एक षटकार त्यांच्या बॅटमधून मात्र साकारला गेलाय. या षटकामध्ये 2 षटकार मात्र पाहायला मिळत आहेत रोशन यांच्या बॅटमधून. अप्रतिम फलंदाजीचा नमुना इथे मात्र देत असताना
अशा पल्लवित केल्यात SD11 गणेशवाडी टीमच्या. काही इथून येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. हा बॉल नोचा इशारा आलाय, म्हणजे आता इथून पाहायला गेलं तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. 3 बॉल 11चं समीकरण इथे मात्र बनला गेलंय. हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र पाहायला गेला तर फ्री हिटचा बॉल दिग्विजय. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. तात्याने कानमंत्र दिलेत. रोशन आहेत आतापर्यंत मॅच मध्ये गणेशवाडी टीमला आणले. हाही फटका चांगला ठोकलाय. बॉल फेकून दिले सीमारेषा पार 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 पार. प्लीज बॉल द्या लवकर. चला आयोजक. 5 बॉलचा खेळ झालाय, 4 बॉलचा खेळ झालाय आणि इथून 2 बॉल मध्ये 5 धावांची गरज. 2 बॉल आणि 5 धावांची गरज. चला ना बॉल द्यायचा आहे प्लीज. अरे एक दे. 2 बॉल आता आणि इथून विजयासाठी 5 धावांची गरज. रोशन की इथून दिग्विजय जिंका. दिग्विजय की रोशन. टाळगाव की इथून गणेशवाडी. गणेशवाडी की टाळगाव. आतापर्यंत पाहायला गेलं तर परिपूर्ण प्रेशर क्रिएट केले गोलंदाजांवरती दिग्विजयवरती, कारण या षटकामध्ये एकूण 3 षटकार आलेले आहेत रोशन यांच्या बॅटमधून. आता इथून येणारे 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे, जिथून मॅच टाळगाव सहजरित्या जिंकत होती. परंतु इथून पाहायला गेला तर या मॅचमध्ये रोशन यांनी आपला चांगला खेळ इथे मात्र दाखवलाय आणि त्याचबरोबर इथे खेळ दाखवत असताना पाहायला गेलं तर इथून येणारे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये मात्र विजयासाठी गरज आहे ती 5 धावांची. दोन बॉल आणि 5 ची गरज. हा खरा बॉल. नो बॉलचा इशारा मात्र इथे वैती सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या इथून नो बॉलचा इशारा आला इथे. आता मात्र 4 धावांची गरज. फ्री हिट सुद्धा इथून ऑन असेल. वॉट मॅच. अफलातून रंगतदार मॅच मात्र रंगताना पाहायला मिळते. दिग्विजय नावामध्ये विजय, परंतु इथून हा षटक थोडंसं महागडं साबित झालंय. रोशन ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात. येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 4 धावांची. ही मॅच आहे अफलातून मॅच आहे, कडक मॅच आहे, दे धडक मॅच आहे, बेधडक. गणेशवाडी की टाळगाव. याही बॉलवरती चांगलं टायमिंग केलं, प्रॉपर हिट केलं. नो चान्स. साफ डब द पार. बॉल चाललाय कन 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 कणित. सारे गमापा धनिसा धनिसा धनिसा. षटकार. मॅच फिनिश दोन्ही स्टाईलनं मात्र केली आहे.